आजचं प्रोडक्ट आहे ना खास माझ्या मैत्रिणींसाठी आहे. मी असं ऑब्झर्व केलं की आपल्या बऱ्याचशा जणींच्या घरामध्ये इडलीचं जे पात्र आहे ते अॅल्युमिनियमचं किंवा आपण जर्मल म्हणतो त्याला, तर त्याचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवण बनवणं हे हानिकारक आहे असं आपण ऐकतच आलेलो आहे. इव्हन माझ्या घरामध्ये सुद्धा अॅल्युमिनियमचंच इडली पात्र आहे आणि त्याच्यामध्ये इडल्या बनवताना खरंच मला मनातून खूप वाईट वाटतं. असं वाटतं असं की मला इडलीचं भांडं घ्यावं लवकरात लवकरच स्टीलचं, पण मला आता सध्या तरी बजेट तेवढं नसल्यामुळे मी शांत बसले. आणि मागे एकदा काय झालं, सानवीच्या ना स्पोर्ट्स डेला मी गेले होते, त्यावेळेला ना एका बाईने तिथे तिच्या मुलीसाठी खास अशा टिफिन मध्ये ना छोट्या छोट्या इडल्या आणल्या होत्या. त्या मी बघितल्या, मी म्हटलं अरे वा, हे किती सुंदर दिसतायत. आणि मला माहिती होतं की बटन इडलीचं असं पात्र मिळतं. तर अनिशा मला माझ्या इडलीच्या भांड्यासाठी स्टीलचं पात्र घ्यायचंच होतं. तर म्हटलं की चला, मोठे इडलीचं पात्र घेण्यापेक्षा आपले हे असे छोटे छोटे बटन इडलीचं पात्र घेतलं तर किती छान होईल ना. आणि लकीली मला हे स्टीलचं बटन इडलीचं पात्र मिळालेलं आहे, ते पण 3 लेअरचं बरं का. आणि याच्यासाठी ना अगदी काहीच टेन्शन नाहीये. वर्ण भांडं आपण कुठलं वापरायचं, तर कुठलंही वापरू शकता. माझं जे आत्ताचा इडलीचा कुकर आहे ना, त्याच्यामध्ये हे इडली पात्र एकदम परफेक्ट बसतं, बघू शकता तुम्ही. आणि क्वालिटी तर एक नंबर आहे, म्हणजे इतकं जाड आहे हे पात्र. आणि प्रत्येक पात्राच्या मध्ये बरोबर परफेक्टली गॅप आहे. एक अशी छोटीशी वाटीसारखा आकार आहे मधनं, तर त्याच्यामुळे असे छान खालच्या आणि वरच्या इडलीच्या पात्रामध्ये बरोबर अशी गॅप राहते. आणि त्याच्यासोबतच हे हँडल सुद्धा आहे, म्हणजे जर इडली पात्र गरम झालं तर आपण हे हँडलने आपण उचलू शकतो. तर चला, मी आता तुम्हाला ह्या इडली पात्र्यामध्ये थोडेसे इडल्या करून दाखवते एक सॅम्पल म्हणून. तर बघू शकता तुम्ही, मी फक्त एकच पात्र लावलेलं आहे सध्या. आणि माझा जो आहे तो जर्मलचा कुकर, त्याच्यामध्येच मी हे इडली पात्र ठेवलेलं आहे स्टीलचं. आणि एक 10 मिनिटांमध्ये इतक्या सुंदर अशा इडल्या झालेल्या आहेत. टम्म फुगलेल्या ज्या छोट्या छोट्या इडल्या बघितल्या ना, इतक्या अशा अट्रॅक्टिव्ह वाटतात, असं वाटतं की पटकन उचलून तोंडात टाकाव्यात. तर असं मस्तपैकी अशा पद्धतीने तुम्ही मुलांना टिफिन मध्ये सुद्धा ह्या इडल्या देऊ शकता किंवा घरामध्ये अशा नाश्त्याच्या प्लेटमध्ये सुद्धा सजवून देऊ शकता. माझी मुलं तर ह्या छोट्या छोट्या इडल्या बघून खूप खुश झाली. आणि ना एका घासामध्ये इडली संपते बरं का, म्हणजे खूप छान वाटतं. लहान मुलांना तर खायला मजा वाटते, पण आपल्याला सुद्धा खायला ह्या इडल्या खूप छान मजा वाटते. आणि जशा मोठ्या इडल्या फुगतात ना आणि छान अशा जाळीदार होतात, तशाच या छोट्या इडल्या सुद्धा जाळीदार होतात बरं का. तर चला, तुम्हाला सुद्धा जर हे इडलीचं पात्र ऑर्डर करायचं असेल तर इथे वरती मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि इंस्टाग्रामवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मला लिंक किंवा पीपी टाईप करा, तुम्हाला ह्याची लिंक मिळून जाईल. चला तर मग मैत्रिणींनो, वाट कसली बघताय, आजच हे प्रोडक्ट ऑर्डर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, काळजी घ्या. बाय.